होत्या दाराला शिखरावर एक साधू आला जन्माला उंच जागेवरती त्या साधूचा जन्म झाला आणि जन्मापासून दाढी त्यांना फार होत्या बाळाला बघा बाळ जन्मानंतर 12 महिन्यामध्ये केस येतात माणसाला 16 या 17 वर्षापासून दाढी वगैरे सुरुवात करते बरोबर पण बाबा माझ्या घरी माझा साधू जन्मापासून दाढी त्याचा घेऊन जन्माला आला तो साधू संती घेऊन घराशी आलेला आणि त्या साधूच्या दाढी त्याला उठून फेकून दिल्या साधू हातामध्ये धरला साधूचा छळ केला अव आपटून साधूला आता केली
त्या साधूच्या दाढी उपटल्या साधूला आपटून मारहाण केली आणि साधूचं रक्त व्हायला लागलं. हो, पण कोणत्याही प्राण्याचं रक्त पाहायला गेलं बाबा लाल रंगाचं असतं. हो, आणि समुद्रातील काही मासे आहेत त्यांचे निळ्या कलरचं असतं. हो, पण माझ्या साधूचं रक्त बाबा त्याला लाल रंग नव्हता, एवढ्याच रंगाचं होतं. आणि त्या साधूचा रक्त व्हायला महाराज. हो, पुढे कमी करण्याची कवी कशी अब खंड खंड करून साधूचे केलं म्या बटन महाराज केलं म्या बटन. साधूचं मटण केलं. हो, लोकांना वाटून दिलं. आता तुझ्या मनात प्रश्न आहे की साधूचं मटण कोण खाल्लं. हो, अहो तेव्हा साधूचं मटण दादानं आता खात्या कोण खात्या कोण देवादिकानं भटभावनानं साधूचं मटण खाल्लं. हो, कोणाला अडवायचा मुळीच उद्देश नाही. जर पुढच्या वर्षी भगवंताच्या कृपेने सुपारी मिळाली तर आपण हे सुद्धा सांगून जाऊ. हो, जायचं म्हणणं संगीत गाणं म्हणा.